आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर, त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील कधीही वाटलं नव्हतं. पण माझ्या तोंडातून एखादा शब्द जाण्याऐवजी मी थोडीशी आधी खात्री करतो ताई या विषयाची की खरंच हे का. पण हे मात्र दुर्दैव आहे. जर खरं असेल तर हे दुर्दैव आहे एका खून केलेल्या माणसानं की त्यांनी खंडण्या मागायला लावल्या. सगळा समाज, वंजारी समाज सुद्धा विटीस धरला, ओबीसी समाज विटीस धरला, खून बलात्कार करू करू मराठीही मारले. त्या व्यक्तींना भेटायला जावंसं वाटतंय. आणि एका पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला होता की पंकजा मुंडेला शुभेच्छा द्या. तिला शुभेच्छा देऊ वाटल्या नाहीत तुम्हाला, परंतु एक गुंडाची टोळी चालवणाऱ्याला ज्यांनी सपासप वारं करून लोकांचे मुडदे वाढले, अशा व्यक्तींना तुम्ही भेटायला जाताय. हे मात्र महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठं दुर्दैव आहे. याच्यावरती समाजाने कोणावर विश्वास ठेवायचा. पण हरकत नाही, मनोज जरांगे आहे ना, ज्या दिवशी समाजाला अडचणी पठ्ठ्या इथं बसलेला खंबीर 6 कोटी मराठी आहेत, यांच्या जीवावरती माझा मराठा समाज चालणार नाही. हे राजकारणी त्यांच्या फायद्यापुरते येतात, पण इतका मोठा धोका देऊन जातील, इतका मोठा धोका देवेंद्र फडणवीसने सुद्धा कधी दिला नसतो. कधीच कोणत्याच शत्रूंना दिला नसत इतका मोठा धोका म्हणते त्याला. पण आता मी काय म्हणतो, पुन्हा पुन्हा मी शब्द बोलून जायचो आणि एक खोटं निघावं म्हणून मी पूर्ण माहिती घेतो संध्याकाळपर्यंत. मी अचानक खाली आलोय आणि करतो. आणि जरी भेटले असले तरी त्यांनी समाजासाठी लढावं पुढं आणखीन सुद्धा, ही सुद्धा अपेक्षा त्यांच्याकडून. पण घडलेली घटना असेल खरं तर मात्र मोठं दुर्दैव या समाजाचं. या भोळ्या बाबड्या माझ्या समाजाने विश्वास टाकायचा आणि यांनी मात्र त्याचं काळीच तोडून समाजाचं न्यायचं, असं व्हायला नको. कधी शेवटी ज्यावेळेस छोटे छोटे लेकरं त्यांचं आयुष्य आणि भविष्य तुमच्या हातात दिलंय आणि त्यावेळेस तुम्ही त्याला आगीत फेकताय, जाळात फेकताय आणि तुम्ही राजकारण त्याच्यावरती शिजवताय, ही मात्र मोठी शोकांतिका आहे. कोणत्या राजकीय दबावापोटी जर ह्या गोष्टी घडल्या असतील तर हे राज्याचं दुर्दैव आहे. खूप लोकांना वाटत होतं की हा माणूस महादेव मुंडेसाठी लढतोय, महादेव गीतेसाठी लढतोय, आंधळेंसाठी लढतोय, संतोषभाई देशमुखांसाठी लढतोय, सोमनाथ सूर्यवंशीसाठी लढतोय. मावळ झाली का काय झाली त्यांची त्यांना माहिती. मी आणखीनही त्यांना तोंड टाकून बोललेलो नाही, बोलणार नाही, कारण माझा विश्वासच बसणार. मी झोपीत आहे का काय असं वाटतं मला, शॉट बसल्यासारखं झालं. थोडी थोडी शंका मराठ्यांना आली होती की तुमचं हेलिकॉप्टर त्या दिवशी जे उतारलं त्या दिवशी थोडी थोडी शंका आली होती. पण होत असतंय असं वाटलं म्हणून लोकांनी थोडं थोडं तो विषय सोडून दिला होता. आम्हालाही त्या दिवशी शंका आली होती, बोलतोच आज जाऊ द्या आता. त्या दिवशी आम्हालाही शंका आली होती हेलिकॉप्टर मधून उतारलं की लोकांना एक दाखवायचं आणि करायचं एक, आतून वेगळं दाखवायचं आणि वर मात्र समाज करायचं, हे त्या दिवशी वाटलं होतं. पण काही महंतांच्या म्हणण्यानुसार आणि काही लोकप्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार आम्ही त्या दिवशी बोललो नाही मीडियाच्या बांधवाला की होत असतंय काही सरकारी कार्यक्रम असं अमुक तमुक असं द्या सोडून, माणूस चांगला आहे. तुम्हाला हे वळण मला वाटतं देशमुख कुटुंबाच्या प्रकरणाला वेगळं लावायचा असा अर्थ दिसतो. बहुतेक तुम्हाला सगळ्यांना मिळून देशमुख संतोष भायाचा खून पचवायचा दिसतोय, आरोपी तुम्हाला पळवायचे दिसतेत, तुम्हाला चार्जशीट फोडायचं दिसतंय, तुम्हाला आरोपी सगळे सोडून द्यायचेत म्हणून बाकीचे लोक आरोपी होत नाहीयेत. तुम्ही पुरावे नष्ट करण्याचा तुमचा बहुतेक अंदाज दिसतोय. पण एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी समाजाचा संयम सुटतो त्या दिवशी उद्रेक होतो. ज्या दिवशी याच्यातले आरोपी सुटतील त्या दिवशी न्याय जनता करणार. त्याच्यामुळे काळजी करू नका. दसांना कधीच वाटत नव्हतं तुमच्याबद्दल, अरे बोलणं चालणं चालू असतं, एकमेकाला टार्गेट करणं चालू असतं, पण तुमच्याबद्दल असं वाटत नव्हतं. उचललेलं पाऊल अत्यंत चुकीचं जर तुम्ही गेला असताल तर मला माहित नाही गेलात का नाही, पण ह्यो लढा गोरगरिबाने तुमच्या खांद्यावर ठेवला होता खूप अपेक्षेनं. काय बोलावं मला काय कळत नाही.